श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 532। उमाईसा व अवढळाची भेट। उमाईसा व अवढळ भट सर्वज्ञांच्या दर्शनासाठी निघाले। ते पैठणला आले। तेथे लखुबाईसा भेटली। त्यांनी तिला विचारले, सर्वज्ञ कोणत्या ठिकाणी राज्य करीत आहेत? तिने म्हटले, कालच पिंपळवाडीला गेले। मी त्यांना वाट लावायला गेली होती, तसेच ते पिंपळवाडीला आले। ते महादेव पाटकाला विचारले। त्यांनी म्हटले, सर्वज्ञांना बाळबूड वनात जेवू घातले। मग ब्रह्मनाथाच्या देवळात विश्रांती घेतली। नंतर सविता कडे गेले। मी आताच वाट लावून आलो। त्या दिवशी ते थकले, मग पिंपळवाडीला राहिले। उजाडल्यावर सविताला आले। ते देवळातील पुजाऱ्यास विचारले। त्याने सांगितले, सर्वज्ञांचा मुक्काम येथे झाला। उजाडताच सर्वज्ञ जोगेश्वरीला निघून गेले। तेव्हा तेथे सुपारीची खांडे पडलेली पाहिली। ती उमाईसाने घेतली। अशा सुगंधी आणि सुपरिमळा फोडी आमच्या सर्वज्ञांच्याच आहेत। मग तिने देवळातील पुजाऱ्यास विचारले, सर्वज्ञांनी गुन्हा कुठे केला? त्याने सांगितले, गुन्हा येथे केला। सभा मंडपात पूजा झाली। मग ते जोगेश्वरीला आले। तेव्हा भक्तजन गुंफा स्वच्छ करीत होते। सर्वज्ञ जोगेश्वरीच्या देवळाच्या ओसरीत आसनावर उत्तराभिमुख बसलेले होते। तेथे उमाईसाला आणि अवढळ भटाला दर्शन झाले। त्यांनी सर्वज्ञांना दंडते घातले, श्रीचरणा लागले। मग त्यांनी मागील सर्व वृत्तांत सर्वज्ञांपुढे सांगितला। अमक्याच गावाहून अमक्या गावी आलो। मग उमाईसा म्हणाली, जीजी, मी त्या ठिकाणी सुपारीची सुगंधी खांडे पाहिली आणि मनात भावले। अशा त्या फोडी त्या आमच्याच सर्वज्ञांच्या असे म्हणून मी त्या घेतल्या, जी सर्वज्ञांनी मानले। यावर बाईसा म्हणाली, बाबा, मासोपवासिनी कशी भावाडू? मग तेथे गुंफेत सर्वज्ञांचा मुक्काम झाला। ओसरीच्या उत्तर दिशेला शेवटी एका चौकडीची गुंफा, एका चौकडीचे पुढील अंगण। तेथे 20 दिवस मुक्काम झाला। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।